जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 174. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. भगवत कृपेनं असा चित्तलय ज्याचा त्यांच्या चरणी झालेला असतो, अशा भक्ताच्या आयुष्यामध्ये भगवंताबरोबरचा संबंध सोडला तर इतर कोणताही संबंध त्याच्या मनामध्ये उरलेला नसतो. दैहिक रीतीनं अनेक संबंध उत्तम रीतीनं तो पाडत असेल, पण आत्मिक दृष्टीनं केवळ एक संबंध त्याचा प्रस्थापित झालेला असल्यामुळे त्याचा चित्तलय झालाय किंवा नाही हे सुद्धा वेगळेपणानं तो सांगू शकत नाही. अशा भक्ताचं भगवंताबरोबरचं एकरूपत्व त्याच्या भक्तीतून व्यक्त होत असतं. जो भक्तिमार्गी आहे, जो भक्त आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये हा दास्यभाव एकरूपत्वानंतर सुद्धा ताजा असतो. यालाच ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. हे एक ऐश्वर्य आहे, परम ऐश्वर्य आहे. या जगातल्या कोणत्याही ऐश्वर्याबरोबर त्याची तुलना होऊ शकत नाही. किंबहुना पारमार्थिक विविध सिद्धींबरोबर सुद्धा ह्याची तुलना होऊ शकत नाही. पराभक्तीचं जे ऐश्वर्य आहे ते केवळ ज्ञानी भक्तच जाणतात. आणि ज्या वेळेला या भक्तीवर कोणत्या ना कोणत्या कारणामुळं घाला बसतो, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्याच्या आत्म्याची चिरफाड होते, ते त्याला सहन होत नाही. कारण तो केवळ आत्मरूपानं राहिलेला असतो, म्हणजेच परमात्मरूपानं राहिलेला असतो. त्याच्या अंतःकरणामध्ये या देह मनबुद्धीला स्थानच नसतं. अशा रीतीनं निर्लिप्त झाल्यामुळे तो फक्त एकाच ठिकाणी लिप्त असतो, आणि ते म्हणजे प्रभुचरणांशी. आणि ज्या वेळेला तिथे घाला बसतो त्यावेळेला तो पेटून उठतो, जसा भरत पेटून उठलाय. धर्मज्ञ आहे भरत, धर्मात्मा आहे, पण तो धर्म हा केवळ भगवत प्रेरणा, भगवत चरण, भगवत सानिध्य, भगवत नाम यामध्ये साठलेला आहे. समर्थांनी सांगितलं ना दासबोधात, सकळ धर्मांमध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. इतर सर्व धर्म यामध्ये इन्क्लुडेड असतात, ते वेगळे त्याचं पालन केलं पाहिजे असं नसतं. पण हे केवळ त्या भक्तालाच साधतं ज्याचा चित्तलय अखंड प्रभुचरणी झालेला आहे. पण जसं म्हटलं की भरताला सहनच होत नाही आहे, आणि तो स्वतःला दोष देतोय. कारण कितीही नाही म्हटलं तरी त्याच्या अंतःकरणामध्ये हाच भाव आहे की आईनं, कैकेयीनं हे कुणासाठी केलं तर माझ्यासाठी केलं, त्यामुळे मीच दोषी आहे. जर मीच नसतो तर तिनं हे करण्याचा प्रश्नच नव्हता. तिनं केलं माझ्यासाठी, म्हणजे ह्या सर्व प्रसंगाचं कारण मीच आहे, अशी ग्लानी भरताच्या मनाला घेरलेली आहे. आणि त्यामुळे काल आपण बघितलं भरत किती ग्लानीयुक्त भाषण करतो आहे कौसल्या मातेसमोर, वामदेव वसिष्ठादी ऋषींसमोर, सर्व प्रजाजनांसमोर, की मी योग्यच नाही आहे राजा बनायला, तुम्ही समजून का घेत नाही. आणि त्यामध्येच आज तुलसीदास पुढे भरत काय म्हणाले त्याचं विवेचन करतायत. अजूनही हा स्वदोषाचा एक प्रकारे
स्वदोषाची टोचणी जी आहे ती भरताच्या अंतःकरणापासून विलग होऊ शकत नाही आहे. त्यामुळे म्हणतोय, कारण ते कारजु कठीण होई दोसु नाही मोर, कुलिस अस्थिते उपलते लोह कराल कठोर. कैकेयी भवतनु अनुरागे, पामर प्राण अघाई अभागे. जो प्रिय बिरह प्राण प्रिय लागे, देख बसुनब बहुत अब आगे. लखन राम सिय कहु बनु दीन्हा, पठई अमरपुर पतिहित कीन्हा. लीन्ह विधवपन अपजसु आपू, दीन्हेउ प्रजहि सो कुसंतापू. मोहि दीन्ह सुखु सुजसु सुराजू, कीन्ह कैकेयी सब कर काजू. एहि ते मोर काह अबनीका, तेहि पर देन कहु तुम टीका. कैकेयी जठर जनमी जग माही, यह मोहि कह कछु अनुचित नाही. मोरी बात सब विधि बनाई, प्रजा पाँच कत करहु सहाई. ग्रह ग्रहित पुनि बात बस, तेहि पुनि बीची मार. तेहि पियाई बारुनी, कहु काह उपचार. कैकेयी सुवन जोगु जग जोई, चतुर बिरंचि दीन्ह मोहि सोई. दशरथ तनय राम लखु भाई, दीन्हि मोहि विधि बादी बड़ाई. तुम सब कहु कढ़ावन टीका, राय रजायसु सब कहनी का. उतरु देऊ केहि विधि केहि केहि, कहु सुखेन जथा रुचि जेहि. मोहि कुमातु समेत बिहाई, कहु कहिहि के कीन्ह भलाई. मो बिनु को सचराचर माही, जेहि सिय रामु प्राण प्रिय नाही. परम हानि सब कह वडलाहु, अदिनु मोर नहीं दूषण काहू. संशयशील प्रेम बस अहु, सबुई उचित सब जो कछु कहू. राम मातु सुठि सरल चित, मो पर प्रेम विशेषी. कहई सुभाय स्नेह बस, मोरी दीनता देखी. गुर विवेक सागर जगु जाना, जिन्हि विश्व कर बदर समाना. मो कह तिलक साज सज सो, भय विधि विमुख विमुख सब को. भरताच्या हृदयामध्ये दावानल भडकलाय. कैकेयी मातेविषयी प्रचंड क्रोध मनामध्ये आहे की तिच्या पोटी मला जन्म मिळाला. पण म्हणतोय कारणापेक्षा कार्य कठीण असतं, यात माझा दोष नाही. स्वतःकडेच दोष घेतोय भरत इथे. आईहूनही अधिक कारणापेक्षा कार्य, म्हणजे आई हे कारण आणि कार्य म्हणजे तिनं मला जन्म दिला, त्यामुळे तिच्याहूनही मी कठीण आहे, म्हणजे कठोर आहे.
उदाहरण देतोय की हाडापेक्षा त्यापासून बनवलेलं वज्र हे कठोर असतं, दगडापेक्षा लोखंड भयानक आणि कठोर असतं, तसा मी कठोर आहे. त्यामुळे म्हणतोय कैकेयीपासून जो देह निर्माण झाला माझा, त्या देहाविषयी प्रेम असणारे माझे हे प्राण, पामर प्राण म्हटलंय, लघु प्राण अत्यंत दुर्दैवी आहेत. श्रीरामांच्या वियोगामध्ये सुद्धा, प्रिय बिरह म्हटले, प्रिय श्रीरामाच्या वियोगामध्ये सुद्धा ज्या अर्थी मला माझे प्राणच अजून प्रिय वाटतायत, त्या अर्थी मला अजून बरंच काही पाहायचं आहे आणि ऐकायचं आहे असं दिसतंय. माझ्या आईनं लक्ष्मण, राम आणि सीता यांना तर वन दिलं, वनगमन करवलं त्यांना, आणि पतीला स्वर्गाला पाठवून सुद्धा त्याचं कल्याणच केलं. स्वतः वैधव्य पत्करलं, अपकीर्ती पत्करली, प्रजेला शोक आणि त्रास दिला, आणि मला मात्र सुख, सुंदर अशी कीर्ती आणि उत्तम असं राज्य दिलं. की न कैकेयी सब कर काजू, एक प्रकारे सार्कॅस्टिकली म्हणतोय, व्यंग करून म्हणतोय की कैकेयीनं सर्वांचं काम पूर्ण केलं, आता यापेक्षा चांगलं माझ्यासाठी काय असेल, आणि यावर तुम्ही सर्व लोक मला राजतिलक करायचं म्हणताय. आता या जगामध्ये कैकेयीसारख्या आईच्या पोटी जन्म घेतल्यानं आता मला काहीच अनुचित राहिलेलं नाही, सर्व कार्य माझं विधात्यानं पूर्ण केलंय. काय शब्द आहेत पहा भरताचे, इतका त्याची ती ग्लानी त्याच्या शब्दांमधून प्रकट होते. स्वदोष दर्शन जे आहे ते या स्तरावर जाऊन कुणी केलं नसेल. ज्याचा दोषच नाही तो दोषदर्शन करतोय, आणि आम्ही आमच्यासारखे दोषानं नखशिखांत भरलेले आहोत आणि आम्हाला आमचे फक्त गुणच दिसतात. भरताच्या ह्या संवादावरून प्रत्येकानं याचा अर्थ असा नाही की फक्त दोषदर्शन करावं, पण जे दोष आहेत किंवा ॲटलिस्ट जे गुरूंनी दाखवलेत आम्हाला दोष, की हे अमुक दोष तुमच्यामध्ये आहेत, त्या दोषांचं उच्चाटन कसं होईल, काय केलं म्हणजे होईल, ह्याचा विचार ही परमार्थाची पहिली पायरी आहे सांगतात आमचे महाराज. अशा रीतीनं तावातावानं म्हणतोय की माझं कार्य अगोदरच विधात्यानं पूर्ण करून टाकलं आहे कैकेयीच्या पोटी जन्म देऊन, मग प्रजा आणि तुम्ही सर्व लोक मला का मदत करताय अजून माझं कार्य पूर्ण करायला? माझं कार्य कधीच पूर्ण झालं आहे ह्या सगळ्या प्रसंगामुळे. कसला उपाय सांगताय मला विचारतोय भरत. ज्याला पिशाच्यानं झपाटलंय किंवा ज्याला वायू चढलाय म्हणतात ना, पछाडलेला जो आहे, त्यामध्ये त्याला जर विंचवानं दंश केला आणि वरून जर मद्य पाजलं तर हा कसला उपाय म्हणायचा? काय खरोखर शब्द आहेत पहा. म्हणजे कैकेयीसारख्या आईच्या पोटी जन्म हेच जणू पिशाच्यानं झपाटलेलं आहे. त्यावर माझ्या भावाला वनगमन करायला लावून जी प्रजेची, माझ्या पित्याची, सर्व कुटुंबियांची अवस्था झाली आहे ती जणू ते वायुरोगानं पछाडलं आहे. त्यामध्ये तुम्ही मला राजतिलक करायचं म्हणताय, म्हणजेच त्याला जणू विंचवाचा दंश करून मद्य पाजणं आहे. हा कसला उपाय असं भरत विचारतोय. भरताच्या पुढची जी चौपाई आपण बघितली ती खरोखर भरताच्या हृदयाचा दारुण दाह प्रकट करणारी आहे. आयुष्यभर भरतानं एकच बिरुद मिरवलं, ते म्हणजे श्रीरामांचा धाकटा भाऊ. अगदी अभिमानानं मिरवलं, पण आज त्याच बिरुदाची भरताला लाज वाटते. म्हणतोय कैकेयीचा मुलगा म्हणून जे काही योग्य होतं तेच त्या विधात्यानं मला दिलं, पण त्यानं मला हे दिलं तर मग दशरथ पुत्र आणि रामाचा लहान भाऊ
हे मोठेपण मला विनाकारणच दिलं. बापरे, काय बघा, असं वाटतं रामांच्या हृदयाला किती यातना झाल्या असतील हे ऐकून भरताच्या तोंडचे बोल. पण त्या वेळेला ते भरताचं प्रेम बोलतंय, रामांवरचं प्रेम बोलतंय. यामध्ये कोणताही अपशब्द वापरायचं किंवा कोणत्याही प्रकारे कुणालाही कमी लेखायचं हा भावच नाही आहे. यामध्ये भाव एकच आहे आणि तो म्हणजे श्रीरामप्रेम. त्यामुळे म्हणतोय, दशरथ तनय राम लघु भाई, दीनी मोही बिधी बादी बडाई. विनाकारण हा मोठेपणा दिला मला रामांचं लहान भाऊ होण्याचा. आणि तुम्ही सर्वजण मला राजतिलक करायला सांगताय. राजांची जी आज्ञा आहे ती सर्वांनाच बरोबर वाटतीये. मी कुणाकुणाला आणि कशा कशा प्रकारे उत्तर देऊ, ज्याला जे आवडतंय ते तुम्ही सांगताय. मला सांगा, काय म्हणतायत पहा, की माझी दुष्ट आई आणि मी यांना सोडून अजून कोण असं म्हणेल की मी काम चांगलं केलंय, हे जे काम केलंय ते काम मी चांगलं केलंय असं कोण म्हणेल? स्वतःकडे म्हणजे जेव्हा अशी आत्मग्लानी ग्रासते भक्ताला, त्यावेळेला मी भक्तच नाही यापर्यंत तो येऊन ठेपतो. तसं म्हणताय तिथे की ज्याला श्रीराम प्राणांसमान प्रिय नाहीत असा ह्या चराचर जगामध्ये माझ्याशिवाय आणखी कोण आहे. अगोदर भरतांनी सांगितलं आम्हाला कालच्या भागामध्ये, असं को जीव जग माही, जेही रघुनाथ प्राणप्रिय नाही. आणि असं असून मला त्यांच्याबद्दल प्रेम नाही, कारण जर प्रेम असतं तर हे सगळं घडलंच नसतं माझ्या मोठ्या बंधूंच्या बाबतीत. त्यामुळे माझं प्रेमच नाही त्यांच्यावर. ज्यामध्ये अतिशय हानी आहे त्यातच तुम्हाला सर्वांना मोठा लाभ दिसतोय. खरोखर दिवसच वाईट आहे, दुसऱ्या कुणाचा दोष नाही. तुम्ही सर्वजण जे म्हणताय ते एक प्रकारे संशय तुमच्या मनामध्ये आहे की राज्य कसं चालायचं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही प्रेमाला वश झालेले आहात, त्यामुळे तुम्ही म्हणताय ते योग्य आहे. आणि माझ्या रामाची माता कौसल्या ती अतिशय सरळ मनाची आहे आणि मोपर प्रेमू विशेषी, हा जो कौसल्या मातेचा गुण आहे तो रामांना सुद्धा चांगला परिचित आहे बरं. की रामांना सुद्धा माहिती आहे की माझ्या आईचं कौसल्येचं भरतावर किती प्रेम आहे बरं का. कारण अत्यंत सरळ मनाचा असा भरत आहे लहानपणापासूनच. त्यामुळे कौसल्या मातेचं विशेष प्रेम आहे भरतावर. त्यामुळे म्हणतोय भरत इथे की माझ्यावर कौसल्या मातेचं खास प्रेम आहे आणि त्यामुळे माझी ही अशी दैन्यावस्था बघून स्वाभाविक प्रेमापोटी ती मला असा उपदेश करते की राजा हो, राज्य सांभाळ. आणि आता गुरु जे आहेत, गुरु वसिष्ठ, ते तर ज्ञानसागर आहेत. सर्व जग ओळखतं की संबंध हे विश्व तळहातावर ठेवलेल्या बोराप्रमाणेच प्रत्यक्ष आहे त्यांच्यासाठी. ते सुद्धा माझ्यासाठी राजतिलकाचा थाट मांडतायत. काय बोलू मी, दैव प्रतिकूल झालं की सर्वच जण प्रतिकूल होतात, हेच खरं. म्हणजे यातला मोठा महत्त्वाचा भाव पहा काय आहे की राज्य मिळणं ही प्रतिकूलता वाटते भरताला. यावरूनच त्याच्या अंतःकरणातल्या पूर्णपणे निर्लिप्ततेची, निस्पृहतेची कल्पना येते. याहून वेगळी निष्काम भक्ती काय असते आमच्यासारख्यांना तर कळणं सुद्धा कठीण आहे. शक्यच नाही म्हटलं तरी हरकत नाही, कारण आमची नेहमीच लिस्ट असते. जेव्हा आम्ही महाराजांना दर्शनासाठी जातो किंवा नामस्मरण करतो, त्या प्रत्येकाच्या मागे काहीतरी कारण ठेवून, काहीतरी कामना ठेवून, अगदी सुप्त रीतीनं का असे ना, कुठेतरी अंतःकरणामध्ये कामना असते. प्रेमासाठी प्रेम हे समजायला खरोखर सद्गुरू कृपाच लागते.
त्याशिवाय प्रेमासाठी प्रेम हा भाव अंतःकरणामध्ये निपजणं सुद्धा शक्य नाही, कारण आमचा सर्व भाव ह्या देह मनामध्ये साठलेला असतो. त्यामुळे भरत जे सांगतोय की मला काहीच नको आहे, किंबहुना जर ते मला मिळालं तर त्या इतकी प्रतिकूलताच नाही. पहा बरं, खूप महत्त्वाचं आहे हे. जीवनामधली अनुकूलता आणि प्रतिकूलता याबद्दलचा भाव ज्याच्या अंतःकरणात क्लिअर असतो तो पारमार्थिक. सर्व प्रापंचिक अनुकूलता असणं म्हणजे गुरुकृपा, हे जे आम्ही समजतो त्याला धक्का लावणारं हे विधान आहे भरताचं. प्रापंचिक अनुकूलता असेल वा नसेल, पण गुरुकृपा नाही असं म्हणण्याचं धाडस भक्त करत नाही, किंबहुना त्याच्या मनामध्ये हा विचारच येत नाही. असं म्हणणं न म्हणणं ही खूप वेगळी गोष्ट झाली. आपल्याला माहीत असेल, एक महाराजांचे खूप मोठे भक्त होते. सहज आठवलं आत्ता ह्याच्यावरून, प्रतिकूलतेवरून, की त्यांना माहीत असेल आपल्याला ही गोष्ट, अर्धांगवायू झालेला होता. आणि महाराज जेव्हा त्यांना भेटायला गेले, बघायला गेले त्यांची कसे आहेत ते, त्यावेळेला सहज त्यांना विचारलं की एवढं नामस्मरण करतो, एवढी गुरूंवर एवढं प्रेम आहे, तरीसुद्धा माझी ही अवस्था अशी कशी झाली, असं मनात येत नाही का? पाणी आलं त्या साधकाच्या डोळ्यांना. म्हणाले, चुकून सुद्धा हा विचार आजवर माझ्या मनात आलेला नाही, पण आता मला वाईट वाटते की गुरूंच्या मनात ही भावना आहे, म्हणजे कुठंतरी आहे का माझ्या मनात हा भाव? चुकून सुद्धा गुरु माझं अनहित करतील हा भाव हृदयातून ज्याचा पूर्णपणे निष्कासित झाला कोणत्याही परिस्थितीमध्ये, तो खरा शिष्य, तो खरा भक्त. आणि इथं भरत तर दुसरं टोक आहे ते, की अनुकूलता असणं हीच प्रतिकूलता वाटते त्याला. लौकिक आयुष्यातली अनुकूलता ही प्रतिकूलता वाटणं केवळ एखाद्या कुंती मायलाच साधतं. जसं कुंती माता म्हणाली की प्रतिकूलता असली की तू आमच्या सोबत असतोस, आता सगळं अनुकूलता झाली आणि तू निघून चाललास, मग नको मला अनुकूलता, मला प्रतिकूलताच दे. फार फार मोठं मन, विशाल समर्पण लागतं याच्यासाठी. आणि अशा काहीच क्वचित भक्तांमध्ये ते असतं. निष्कामतेचे शिरोमणी येथे सर्व भक्त. त्यामुळे भरत म्हणतो, आणि खरं ना, आपल्याला वाटतं की प्रापंचिक अनुकूलता म्हणजेच कृपा आहे आणि प्रापंचिक अनुकूलता नाही म्हणजे कृपा नाही. महाराजांचं एक साधं सरळ वचन आहे की ज्याचं हवे पण अधिक तो गरीब, आणि ज्याचं हवे पण कमी तो श्रीमंत. आमच्या महाराजांची वचनं एका ओळीमध्ये सर्व सार असतं त्याच्यामध्ये. आणि श्रीमंत का हवे पण कमी, महाराजांचं अजून एक वचन आहे की आपल्याला आहे त्यामध्ये आपण समाधानी असलो की आहे ती श्रीमंतीच आहे आमची. नाही का? की जे आहे ते पुरेसं आहे असं वाटणं हीच खरी कृपा आहे. समाधान प्रपंचामध्ये असणं हीच खरी कृपा आहे, गुरुकृपा आहे. आणि त्यामुळे प्रतिकूलता ह्याची व्याख्याच बदलून जाते जेव्हा आम्ही परमार्थ मार्गामध्ये खऱ्या अर्थानं उतरतो गुरुकृपेनं. मग जास्त असेल तर ते नको वाटायला लागतं कधी कधी भक्तांना, साधकांना, की ते सांभाळायचे त्रास ना. जितके सांभाळायचे त्रास कमी, तितकं मनाची एकविध तितका भाव प्रभुचरणी लागू शकतो. जितक्या लौकिक गोष्टी सांभाळायची कटकट अधिक, तितकं आमचं मन अंतरंगामध्ये डुंबू शकत नाही. हे शिकण्यासाठी, आम्हाला शिकवण्यासाठी भरत आम्हाला सांगतायत की अशा रीतीनं दैव प्रतिकूल झाल्यावर सर्वजण प्रतिकूल होतात, हेच खरं. आणि आता कोण म्हणणार नाही मला चुकीचं, मला कोण ब्लेम करणार नाही.
ते सांगतायत भरत. फार गोड आहे पहा, विश्वास असतो पहा भक्ताच्या मनामध्ये. म्हणतायत, परिहरी राम सिय जग माही, को न कही मोर मत नाही, सो मैं सुन बसह बसुख मानी, अंत हूँ कीच तहाँ जह पानी. या सर्व जो काही हा अनर्थ झाला त्यामध्ये माझी संमती नव्हती, असं माझे भ्राता श्रीराम आणि वहिनी सीता यांना सोडून या जगामध्ये कुणीही म्हणणार नाही. फक्त ते दोघे असे आहेत ज्यांना खरं माहिती आहे. पहा बरं, भरताची या सर्व प्रकारानंतर अजून भेट झालेली नाही, पण सीतारामांना ओळखणारा खऱ्या अर्थानं भरतच आहे. आणि त्यामुळे म्हणतोय की त्यांना सोडून या जगामध्ये कुणीही म्हणणार नाही की या अनर्थामध्ये माझी संमती नव्हती. म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे इथे, की भक्ताचा विश्वास जो असतो तो फक्त आपल्या आराध्यावर असतो. आता इथे सर्व माता, प्रजाजन, मंत्रीगण, गुरु सर्वजण सांगतायत भरताला की राज्यपद स्वीकार. म्हणजेच त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल किंतु नाही, हे एका दृष्टीनं खरं स्पष्ट होतं आमच्यासाठी. पण भरत म्हणतोय, भरत हा ज्ञाता आहे, ज्ञानी आहे, धर्मात्मा आहे, सर्व राजकारणाचा सुद्धा माहितगार आहे. पुढे भरतानं जे राज्य केलं नंदीग्राममध्ये राहून, अतिशय उत्तम असं राज्यकारभार भरतानं चालवला होता. कारण तो त्यातल्या खाणाखुणा, त्यातले न्यूॲन्सेस त्याला माहीत आहेत. त्यामुळे म्हणतोय की हे सर्व लोक आता मला म्हणतायत, पण कुठंतरी त्यांच्या आतमध्ये, मनामध्ये, कारण त्याला हे माहिती की सर्वांचं रामांवर किती प्रेम आहे, राम प्रत्यक्ष भगवंत आहेत हे त्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांना सोडून हे आता मला ह्या परिस्थिती अशी उद्भवल्यामुळे राजा हो म्हणतायत, पण कुठंतरी त्यांच्या मनामध्ये आज ना उद्या हा किंतु येऊ शकतो. किंतु कुणाच्या मनामध्ये फक्त येऊ शकत नाही, तर फक्त माझ्या आराध्य सीतारामांच्या अंतःकरणामध्ये येऊ शकत नाही. परिहरी राम सिय जग माही, को न कही मोर मत नाही. पण कुणी काही म्हणो मला, कारण मी सर्व सुखानं ऐकेन आणि सहन करीन. कारण जिथं पाणी असतं तिथं शेवटी चिखल हा असतोच. म्हणजे पुन्हा स्वदोष दाखवतोय की माझाच दोष आहे, त्यामुळे लोक बोलणार यामध्ये काही मोठी गोष्ट नाही, ते बोलणारच आणि ते मी सहन करीन. फक्त मला एका गोष्टीचं वाईट वाटतंय. म्हणतोय, डरून मोही जग कही न पोचू, परलोक हो कर नाही न सोचू, एकई उर बस दुसह दवारी, मोही लगी भेसिय राम दुखारी, जीवन लाहू लखन भल पावा, सबुत जी राम चरण मनु लावा, मोर जनम रघुबर बन लागी, झूठ काह पछिताहू अभागी. म्हणतोय जग वाईट म्हणेल, मला काही बोलणी लावेल, त्याचं मला दुःख नाही, त्याची मला भीती नाही, आणि परलोकाची काळजी नाही की मी काय करीन, म्हणजे मी हे केलं की मला पाप लागेल आणि परलोकामध्ये माझी गती वाईट होईल, हीही मला काळजी नाही. मला कसलीच काळजी नाही. मला फक्त एकच दुःख आहे आणि अतिशय दुस्सह असा दावानल माझ्या हृदयात भडकला आहे, कारण माझ्यामुळे श्री सीताराम दुःखी झाले. मोही लगी भेसिय राम दुखारी, माझ्यामुळे त्यांना कष्टात आयुष्य कंठावं लागतंय, हे एकच दुःख माझ्या मनाला डाचतंय. लक्ष्मणाबद्दल म्हणतोय की सर्व काही सोडलं त्यानं आणि श्रीरामचरणी आपलं मन निरत केलं, मग्न केलं. अशा रीतीनं लक्ष्मणानं या जीवनाचा अतिशय उत्तम असा लाभ मिळवलाय.
पण माझा जन्म मात्र रामांना वनवास मिळावा यासाठीच झाला होता की काय कोण जाणे. त्यामुळे मीच दुर्दैवी आहे, हा खोटा पश्चात्तापच करतोय जणू मी. कारण झालंय सगळं माझ्यामुळे. इतकी वाईट परिस्थिती अयोध्येची माझ्यामुळे ओढवली आहे आणि मी उगाच हा खोटा पश्चात्ताप करतोय. पण पुढे म्हणतोय, आपनी दारुण दीनता कहूँ सबहि सिरुनाई, देखे बिनु रघुनाथ पद जिय कै जरनी न जाई. मी तुमच्या सर्वांसमोर मस्तक लवून एक गोष्ट सांगतोय, माझं दुःख सांगतोय की रामांच्या चरणदर्शनाशिवाय आता माझ्या मनाची तगमग काही जाणार नाही. देखे बिनु रघुनाथ पद जिय कै जरनी न जाई. ही प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणाची अवस्था इथे भरत आम्हाला सांगतायत. काय अवस्था असली पाहिजे हे आम्हाला सांगतायत. भगवंतांच्या सद्गुरूंच्या चरणदर्शनाशिवाय, चरणदर्शन म्हणजे काय, नुसतं दर्शन नव्हे, त्या चरणदर्शनाची अनावर आस, ओढ आणि त्या चरणावर आपलं जीवन सर्वस्व समर्पण करण्याची ओढ, ह्याची ती तगमग असते. आणि म्हणून म्हणतोय की हे घडल्याशिवाय माझ्या मनाची तगमग जाणार नाही. चरणदर्शन करायचंय आणि केल्याशिवाय राहणारच नाही, जगूच शकत नाही. हा भाव जेव्हा भक्ताच्या अंतःकरणात उदय पावतो तेव्हा भगवंत दर्शन देतात असं संत सांगतात. त्यामुळे पुढे म्हणतोय, आन उपाव मोहि नहीं सूझा, कोजिय कै रघुबर बिनु बूझा, एक ही आक इहई मन माही, प्रात काल चलिहऊँ प्रभु पाही. आहा, आता मला दुसरा कोणताच उपाय सुचत नाही म्हणतोय. कोजिय कै रघुबर बिनु बूझा. पुन्हा किती विश्वास आहे पहा. एका रघुनाथांशिवाय माझ्या मनातली गोष्ट कोण जाणू शकेल. त्यामुळे माझ्या मनात एकच निश्चय आहे की उद्या सकाळी मी प्रभू रामांकडे जाण्यासाठी निघेन. पहा बरं, निघू का विचारलंच नाही इथे, निघेन सांगितलंय. एक ही आंक इहई मन माही, प्रात काल चलिहऊँ प्रभु पाही. निश्चय यामध्ये सगळा परमार्थ असतो. निश्चय आहे किंवा निश्चय नाही, निश्चयाच्या ग्रेड्स नसतात. 2%, 10% निश्चय, 50% निश्चय असं नसतं. निश्चय आहे म्हणजे तो 100%च असतो आणि जर निश्चय नाही तर तो त्या टक्केवारीला काही अर्थ नसतो म्हणतात संत. त्यामुळे उद्या सकाळी मी प्रभू रामांकडे जायला निघेन असं भरतानं सांगितलं. आणि पुढे म्हणाले, यद्यपि मैं अनभल अपराधी, भय मोहि कारण सकल उपाधि, तदपि सरन सन्मुख मोहि देखी, क्षमि सब करिहहि कृपा विशेषी, सील सकुच सुठी सरल स्वभाव, कृपा स्नेह सदन रघुराऊ, अरिहुक अनभल कीन्हन रामा, मैं शिशु सेवक यद्यपि बावा. म्हणतोय, मला माहिती आहे मी वाईट आहे, अपराधी आहे आणि हे सर्व जे काही घडलं आहे ते माझ्यामुळे घडलं आहे. पण रामांना शरण गेल्यावर माझे सर्व अपराध ते क्षमा करतील आणि माझ्यावर विशेष कृपा करतील. पूर्ण विश्वास आहे पहा भरताच्या अंतःकरणात. कारण रामांना जाणणारा भरताशिवाय कोण आहे दुसरा. त्यामुळे रघुनाथांचं गुणवर्णन करतो इथे भरत की
माझे रघुनाथ सद्वर्तनी आहेत, एक प्रकारे संकोची आहेत, भिडस्त स्वभावाचे आहेत, पण अतिशय सरळ स्वभावाचे आहेत आणि प्रेमाचं निधान आहेत, कृपा आणि प्रेमाचं निधान आहेत. माझ्या रामांनी कधी शत्रूचंही अनिष्ट केलेलं नाही. अरिहुक अनभल कीन्हन रामा, ही भगवंतांची विशेषता असते. त्यांच्यासाठी शत्रू कुणी नसतोच. भगवंत असोत, सद्गुरू असोत, ते प्रत्येकाला एकदा आपलं मानलं की त्याची प्रत्येक गोष्ट क्षमा करून त्याला ऊर्ध्वगतीला कसं न्यायचं एवढा एकच विचार त्यांच्या अंतरंगात असतो. आणि म्हणून भरत म्हणतोय की हरकत नेहमी कुटील असेन, पण तरी त्यांचा बालक आणि दासच आहे. मैं शिशु सेवक यद्यपि बामा, हा फार गोड भाव आहे भक्ताच्या अंतःकरणाचा, की मी वाम प्रवृत्तीचा असेन. इथे तो संबंधच येत नाही. खरं भरत हे आम्हाला शिकवतायत की कशी लीनता असली पाहिजे, कशी नम्रता असली पाहिजे, की माझ्या अंतःकरणाचे दोष जे आहेत, जे पूर्वसंस्कार आहेत ते चुकीचे असतील, पण मी तुमचं लेकरू आहे ना, पण मी तुमचं सेवक आहे ना, दास आहे ना, त्यामुळे ते मला क्षमा करतीलच हा विश्वास भरताच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून म्हणतोय, तुम्ह पै पाच मोर भल मानी, आयसु आशिष देहु सुबानी, जेहि सुनी बिनय मोहि जनु जानी, आवहि बहुरी राम रजधानी. यद्यपि जनमुख मातु ते, मैं सठु सदा सदोस, आपन जानी न त्यागी हही, मोहि रघुबीर भरोस. सगळा परमार्थ यामध्ये आहे पहा. मोहि रघुबीर भरोस, माझा पूर्ण विश्वास आहे रामांवर. त्यामुळे माझी विनंती मान्य करून आणि मला आपला दास मानून माझे श्रीराम राजधानीला परत येतील. त्यामुळे मोही जनु जेही सुनी बिनय मोही जनु जानी, ते येतील परत. आणि तुम्ह पै पाच मोर भल मानी, यामध्येच माझं भलं आहे हे समजून तुम्ही पंच लोकांनी मला सरळ मनानं आज्ञा द्यावी यासाठी आणि आशीर्वाद द्यावा की मी रामांना परत घेऊन येईन. जरी माझा जन्म अशा कुमातेपासून झाला आहे, मी दुष्टसुद्धा आहे, दोषीसुद्धा आहे, सदा सदोष, सदा दोषी आहे, पण तरी माझे श्रीराम मला आपला मानून माझा त्याग करणार नाहीत असा मला विश्वास आहे. आपण जानीन त्यागी हही, मोहि रघुबीर भरोस. आमचे महाराज जसं म्हणाले, आता तुम्ही माझे झालात. हे एकदा भगवंतांनी म्हणलं की आपण त्यांचे आहोत की नाही हा विचार मनामध्ये येणं सुद्धा पाप आहे. हा पूर्ण भरोसा असला पाहिजे की फक्त महाराज, फक्त भगवंत माझे आहेत आणि त्यांनी मला आपलं म्हणलंय म्हटल्यावर ही शंका मनामध्ये का यावी. महाराजांचं एक वचन आहे सुंदर, शंका येते कारण परमार्थ नावडीचा असतो. म्हणजे ज्याच्या अंतःकरणाचा अर्थ हा की ज्याच्या अंतःकरणात खरी आवडी उत्पन्न झाली आहे त्याला शंका येणारच नाही की भगवंत सद्गुरू माझे आहेत किंवा नाहीत. माझे आहेतच आणि मी त्यांचाच आहे आणि म्हणून ते माझा त्याग कधीही करणार नाहीत असे इथे भरत सांगतात. आणि अशा रीतीनं आता भरतांनी निर्धार केला आहे की आता मी रघुनाथांकडे जाणार. आणि यानंतर सर्व लोकांना किती आनंद झाला आणि सर्व लोक कसे तयार झाले जाण्यासाठी हा जो कथाप्रसंग आहे तो तुलसीदास पुढच्या भागात सांगतील. जानकी जीवन स्मरण जय जय राम.